नमस्कार वृश्चिक राशी परिवार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली या आपल्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. वृश्चिक राशींच्या बांधवांसाठी 28 फेब्रुवारी ते 4 मार्च हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. ग्रहांची विशेष हालचाल आणि तुमच्या राशींचा गूढ शक्तिशाली स्वभाव या दोन्हींचा संगम तुमच्या जीवनात 3 मोठे बदल घडवू शकतो. ही वेळ अचानक घडामोडींची नाही तर नियोजनबद्ध संधींची आहे. करिअरमध्ये नवे दार उघडू शकते, आर्थिक बाबतीत अडकलेले प्रश्न सुटण्याचे संकेत आहेत आणि नातेसंबंधांमध्ये स्पष्टता आणि विश्वास वाढू शकतो. पण लक्षात ठेवा, वृश्चिक राशींचा सर्वात मोठा गुण म्हणजे संयम आणि गुप्त शक्ती. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत त्या 3 महत्त्वाच्या घटना ज्या तुमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय ठरू शकतात. चला तर मग आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर माझी तुम्हा सर्वांना एक महत्त्वाची सूचना. तुमच्या राशीसाठी मी खाली काही उपयुक्त आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारे काही प्रोडक्ट व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग केलेले आहेत. एकदा नक्की क्लिक करा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी हे प्रोडक्ट तुम्ही एकदा नक्की वापरून पहा. आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. 25 फेब्रुवारी नंतरचा हा काळ तुमच्या जीवनात एक विलक्षण अध्यायाची सुरुवात करणारा ठरणार आहे. कारण ग्रहांची सूक्ष्म हालचाल आणि दैवी ऊर्जा एकत्र येऊन तुमच्या भाग्यात लिहिलेल्या घटनांना जागृत करण्यास सज्ज झाली आहे. आजवर ज्या अडथळ्यांनी तुमचा मार्ग रोखून धरला होता ते हळूहळू दूर होऊ लागतील आणि जीवनातील स्थिरता नव्या गतीमध्ये परावर्तित होईल. ब्रह्मदेवाने सृष्टीच्या निर्मितीवेळी प्रत्येक आत्म्यासाठी काही विशेष क्षण निश्चित केले आहेत आणि तोच क्षण आता तुमच्या दारात उभा आहे. म्हणून मनातील भीती सोडा आणि येणाऱ्या परिवर्तनाचे शांतपणे स्वागत करा, कारण हा काळ भीतीचा नसून जागृतीचा आहे. माहिती. पहिली निर्णायक घटना तुमच्या कर्मक्षेत्राशी संबंधित असेल, जिथे दीर्घकाळापासून केलेल्या परिश्रमाचे फलित अचानक तुमच्यासमोर उभे राहतील. कामातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या नावाभोवती विश्वासाची नवी वलये निर्माण होतील. वरिष्ठांचा सन्मान आणि सहकार्यांची साथ मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि थांबलेले व्यवहार पूर्णत्वास जातील. हा काळ तुमच्या मेहनतीचे सार्वजनिक मान्यतेत रूपांतर करणारा ठरेल आणि तुमच्या आत्मविश्वासाला नवे पंख देईल. दुसरी घटना तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याशी जोडलेली असेल, जिथे काही काळापासून असलेला तणाव कमी होऊन समृद्धीचे वातावरण तयार होईल. संवादाच्या माध्यमातून गैरसमज दूर होतील आणि तुटलेले नाते पुन्हा जुळण्याची शक्यता निर्माण होईल. घरातील वातावरण सकारात्मक होईल आणि मनातील कटुता वितळेल. हा काळ प्रेम, विश्वास आणि संयम या 3 मूल्यांना केंद्रस्थानी ठेवण्याचा आहे, कारण नात्यांची ऊब हीच तुमच्या मानसिक शांततेचा आधार आहे. तिसरी आणि सर्वात प्रभावशाली घटना तुमच्या मानसिक प्रतिमेशी संबंधित असेल, जिथे तुमच्याबद्दल पसरवलेले गैरसमज किंवा शंका हळूहळू दूर होतील. सत्य स्वतःच प्रकाशात येईल आणि तुमच्या शांत संघर्षाचे मूल्य लोकांना समजेल. एखाद्या प्रसंगातून तुमच्या प्रामाणिकतेचा सन्मान होईल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. हा काळ संयम राखण्याचा आहे, कारण दैवी न्याय योग्य वेळीच प्रकट होतो. या 3 घटनांच्या पाठीमागे कार्यरत असलेली शक्ती म्हणजे तुमचे कर्म आणि ग्रहांचा अनुकूल संयोग आहे, ज्यामुळे तुमच्या अंतर्मनातील धैर्य जागृत होईल आणि निर्णय क्षमता अधिक स्पष्ट बनेल. ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांचा प्रभाव वाढेल आणि तुमच्या मनात स्थैर्य निर्माण होईल, कारण जेव्हा अंतर्मन शांत असते तेव्हा बाह्य परिस्थितीही अनुकूल होत जाते. आर्थिक बाबतीत दूरदृष्टी आवश्यक आहे, कारण वाढत्या संधीचा उपयोग योग्य केल्यास दीर्घकालीन स्थैर्य प्राप्त होऊ शकते. आणि खर्च आणि बचत यामध्ये संतुलन ठेवा आणि गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या, कारण ग्रहस्थिती तुमच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी अनुकूल आहे, परंतु शहाणपणाने उचललेले पाऊलच दीर्घकालीन लाभ देऊ शकते. मानसिकदृष्ट्या हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे, जिथे तुम्ही स्वतःच्या शक्ती आणि मर्यादा ओळखून पुढे जाण्याचा निर्धार कराल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि प्रेरणादायी वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा,
कारण तुमची ऊर्जा तुमच्या यशाला आकार देत असते. सकारात्मक दृष्टिकोनच तुम्हाला अडचणींवर मात करण्याची ताकद देईल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर हा काळ अंतर्मनाशी संवाद साधण्याचा आहे. नियमित साधना आणि शुद्ध विचार यामुळे तुमच्या जीवनात प्रकाश निर्माण होईल. ब्रह्मदेवाने लिहिलेला प्रत्येक प्रसंग हा आत्मविकासासाठी असतो. ही जाणीव तुमच्या मनात दृढ होईल आणि त्यामुळे प्रत्येक घटना तुम्ही शिकण्याच्या दृष्टीने स्वीकाराल. शिक्षण किंवा स्पर्धात्मक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक आहे, कारण एकाग्रता वाढेल आणि परिश्रमाला योग्य दिशा मिळेल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायी ठरेल आणि प्रयत्नांची परिपूर्णता यशात परावर्तित होईल. सातत्य आणि आत्मविश्वास या 2 गोष्टी जपल्यास यश निश्चित आहे. प्रवासाचे संकेतही या काळात संभवतात, जे व्यावसायिक किंवा आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी ठरतील. नवीन ठिकाणी मिळालेला अनुभव तुमच्या विचार विश्वाला विस्तार देईल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अधिक व्यापक बनेल. प्रत्येक प्रवास हा आत्मिक उन्नतीचा टप्पा असतो, हे लक्षात ठेवा. सामाजिक जीवनातही सकारात्मक बदल दिसतील, कारण तुमच्या मतांना महत्त्व दिले जाईल आणि तुमच्या उपस्थितीचा प्रभाव वाढेल. सार्वजनिक कार्यात सहभाग घेतल्यास तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. लोकांचा विश्वासात पात्र ठरणे हीच खरी संपत्ती आहे, हे जाणून कार्य करा. आरोग्याच्या दृष्टीने संतुलित दिनचर्या आवश्यक आहे, कारण शरीर आणि मन यांचा समतोलच यश टिकवून ठेवतो. नियमित व्यायाम आणि शुद्ध आहार यामुळे ऊर्जा वाढेल आणि कार्यक्षमता सुधारेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि श्वसन प्रक्रिया उपयुक्त ठरतील. या कालखंडात घेतलेले निर्णय हे दीर्घकालीन परिणाम देणारे असतील, म्हणून प्रत्येक पाऊल हा विचारपूर्वक उचला. उतावळेपणा टाळा आणि संयम बाळगा, कारण स्थैर्याने घेतलेला निर्णयच खऱ्या अर्थाने लाभदायी असतो. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका, कारण तोच तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या 3 घटना तुमच्या आयुष्यातील परिवर्तनाचे प्रतीक आहेत. त्यामुळे तुमच्या जीवनात नवे अध्याय उघडतील. संघर्षाचे रूपांतर आता यशात आणि संशयाचे रूपांतर विश्वासात होईल. हा काळ तुमच्या आत्मशक्तीची जाणीव करून देणारा आहे आणि प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक सक्षम बनवेल. समारोप करताना एवढेच सांगावेसे वाटते की येणारा हा काळ तुमच्या उन्नतीचा आणि जागृतीचा आहे. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक कर्म यांच्या आधारावर पुढे चला, कारण दैवी नियोजन कधीही व्यर्थ नसते आणि प्रत्येक घटना तुमच्या आत्मविकासासाठीच असते. या मार्गदर्शनाचा स्वीकार शांत मनाने करा आणि जीवनात येणाऱ्या परिवर्तनाला नम्रतेने सामोरे जा, कारण भविष्य तुमच्यासाठी नवीन प्रकाश घेऊन येत आहे. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय, माझ्या जीवनात प्रकाश येणार आहे असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. वृश्चिक राशी म्हणजे जिद्द, आत्मविश्वास आणि अंतर्ज्ञान. 28 फेब्रुवारी ते 4 मार्च हा काळ तुमच्यासाठी खूप मोठा बदल आणि प्रगतीचा ठरू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, निर्णय घेताना घाई अजिबात करू नका. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. वृश्चिक राशी असणाऱ्या तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कमेंट्स बॉक्समध्ये जय स्वामी माऊली असे नक्की टाईप करा आणि तुम्हाला कोणता बदल जास्त महत्त्वाचा वाटतो आहे असं ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच राशी भविष्य आणि सकारात्मक मार्गदर्शनासाठी राशी स्वामी माऊली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना. पुन्हा भेटू पुढील राशी विशेष व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.